सर्वांना, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लहान मुलांसाठी जी प्रोटीन पावडर असते म्हणजे मखाना, काजू, बदाम वापरून आपण त्यांच्यासाठी कशी पावडर बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे। मी माझ्या एक छोट्या 6 महिन्यांच्या मुलीसाठी ही काजू, बदाम आणि मखानाची पावडर बनवणार आहे। जर तुम्हाला ही अशाच काही नवीन रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता की तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे ते। चला तर मग आज पाहूयात आपण मखाना पावडर म्हणजेच मखानाची पावडर किंवा मखाना खीर कशी बनवणार आहोत ते। चला तर मग पाहूयात। 6 महिन्यांच्या मुलांची प्रोटीन पावडर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत मखाने, बदाम, काजू आणि साजूक तूप। मखाने साधारण मी एक मोठी वाटी घेतलेली आहे। एक 8 ते 10 असे बदाम घेतले आहेत आणि सेम 8 ते 10 असे काजू घेतले आहेत आणि साजूक तूप जसं लागेल तसं आपण टाकणार आहे। चला तर मग पाहूयात मी कसं पावडर बनवणार आहे ते। बनवण्यासाठी मी मखाना छान असा रोस्ट करून घेणार आहे। मी 1 वाटी जो मखाना घेतला आहे तो कढईमध्ये घालणार आहे। मखाना छान फ्राय होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 1 चमचाला सुद्धा म्हणजे अर्धा चमचाला सुद्धा असं कमी तूप घेतलेलं आहे। 1 चमचा घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचाला सुद्धा कमी असं तूप घेतलंय आणि आता हे छान फ्राय करणार आहे। मखाना असे फ्राय करून ठेवले की पावडर आपली छान अशी राहते। म्हणजे लहान मुलांना आपण साधारण 6 महिन्यांच्या पुढच्या मुलांना आपण ही पावडर देऊ शकतो। बारीक गॅस करून असे छान असे भाजून घ्यायचे आहे मखाने। मी हे सर्व मंद गॅसवरच भाजतेय म्हणजे मंद आचेवरच भाजतेय। मंद आचेवर भाजले की मखाना आतून आणि बाहेरून असा छान असा कडक होतो म्हणजे पावडर करायला आपल्याला सोपं जातं। बघा मखाने आपले छान फ्राय होतच आलेत, थोडेसे लालसर झालेत बघा। आपले मखाने छान फ्राय झाले हे बघण्यासाठी एक मखाना घेऊन तो फोडून बघायचा। हे बघा आपले मखाने छान फ्राय झालेले आहेत। आता आपण हे साइडला काढून घेणार आहे। आपण मखाने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत बदाम। आता आपण कढईमध्ये बदाम घालणार आहोत आणि सेम थोडंसं अगदी अर्धा चमचाला सुद्धा कमी असं मी तूप घातलं आहे। अगदी थोडंसं 2-3 थेंब म्हटलं तरी चालेल असं तूप घालायचं आहे आणि बदाम सुद्धा छान फ्राय करून घ्यायचे आहेत। बदाम फ्राय होत आले की आपण त्याच्यामध्ये काजू घालणार आहे। काजू सुद्धा आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा तुपामुळे काजू सुद्धा आपले अगदी छान असे फ्राय झालेत। हे बघा आता आपण हे सगळं ज्याच्यात मखाने घेतले होते त्याच्यामध्येच परत टाकणार आहे म्हणजेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम टाकणार आहे। काजू, बदाम आणि मखाने आपण याच्यामध्ये घेतले आहेत। हे थोडंसं थंड झालं की आपण मिक्सरच्या भांड्यातून काढणार आहोत आणि काजू, बदाम हे पूर्ण असे थंड झालेत बघा। मखाने पावडर होती हे मखाण्याची। आता आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहोत। मधून मखाण्याची पावडर बारीक अशी करून घ्यायची आहे जेणेकरून ते आपल्याला लहान मुलांना दुधामध्ये देता येते। तर आपण मिक्सरमध्ये मखाना पावडर फिरवून घेऊयात। हे बघू शकता तुम्ही पावडर अगदी अशी बारीक झाली आहे। हे बघा अगदी अशी बारीक पावडर झाली आहे। आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे बघू शकता तुम्ही आपली मखाना पावडर रेडी आहे। लहान मुलांना तुम्ही दुधामध्ये म्हणजे असं दूध उकळायला ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा अशी मखाना पावडर घालायची आहे आणि लहान मुलांना तुम्ही खायला देऊ शकता। ह्याच्यामध्ये अजिबात साखर वगैरे घालण्याची काहीही गरज नाही किंवा वरून तूप घालण्याची सुद्धा गरज नाही, कारण आपण ऑलरेडी मखाने भाजताना, काजू बदाम भाजताना तूप घातलं होतं। त्याच्यामुळे तुम्ही फक्त दुधामध्ये दूध उकळायचं, 1 चमचा पावडर टाकायची आणि 6 महिन्यांच्या पुढच्या बाळाला तुम्ही देऊ शकता। अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्हाला आणखीन काही नवीन रेसिपी माहित असेल किंवा तुम्हाला माझ्याकडून काही नवीन रेसिपी हवी असतील तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सांगाल तुम्हाला मखाना पावडर कशी वाटली आहे ते। थँक्यू।